नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल हा महत्त्वाचा विषय अभ्यासणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये भूगोल या विषयावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे भूगोल हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत। भूगोल या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 150 दशलक्ष किमी। 150 दशलक्ष किमी एवढे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भूस्तर उपग्रहाच्या परिभ्रमणाचा काळ किती असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 24 तासाचा। भूस्तर उपग्रहाच्या परिभ्रमणाचा काळ हा 24 तासाचा असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये भूगोल या विषयावर प्रश्न विचारले जातात व आजच्या व्हिडिओमधील प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। तर यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सूर्याची ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणामुळे। हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणामुळे सूर्याची ऊर्जा निर्मिती होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती किमी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 12,714। पृथ्वीचा ध्रुवीय व्यास हा 12,714 किमी एवढा आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पृथ्वीवर दिवस व रात्र खालीलपैकी कशामुळे येतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे। पृथ्वीवर दिवस व रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे येतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे। वारंवार रिपीट होणारा हा प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्न नीट लक्षात ठेवा। पृथ्वीच्या फिरण्याची दिशा आहे किंवा पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणते ग्रहण किंचित दिसते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कंकणाकृती सूर्यग्रहण। कंकणाकृती सूर्यग्रहण हे किंचित दिसणारे ग्रहण आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कधी उगवतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सायंकाळी। पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सायंकाळी उगवतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? हा प्रश्न यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे। तर प्रश्न क्रमांक 9 आहे चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 50 मिनिटे। चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, पृथ्वीच्या भोवतालच्या आवरणास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निफे। पृथ्वीच्या भोवतालच्या आवरणास निफे असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, भागांची भरती कोणत्या दिवशी होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अष्टमी। अष्टमी या दिवशी किंवा अष्टमीला भागांची भरती होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, ग्रह आकाशातील गोल असून डॅश डॅश विधान पूर्ण करा। तर ग्रह आकाशातील गोल असून डॅश डॅश विधान पूर्ण करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्रह आकाशातील गोल असून ते सूर्याभोवती फिरतात व त्याच्यापासून प्रकाश घेतात। म्हणजेच ग्रह आकाशातील गोल असून ते सूर्याभोवती फिरतात व सूर्यापासून प्रकाश घेतात, हे पूर्ण विधान होईल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शनी। हा देखील प्रश्न वारंवार येणारा प्रश्न आहे, यापूर्वी बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर सूर्यमालेतील शनी या ग्रहाभोवती कडे आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, पृथ्वीची त्रिज्या अंदाजे किती किमी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 6,371।
6371 एवढी पृथ्वीची त्रिज्या अंदाजे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर हा बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न सर्वांनाच माहीत आहे. तर 71% इतका भाग पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात? पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिभ्रमण. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. ग्रह स्वतःभोवती फिरतात हे कोणी शोधून काढले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केपलर. केपलर यांनी ग्रह स्वतःभोवती फिरतात हे शोधून काढलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीच्या अगदी जवळ असलेला ग्रह कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शुक्र. पृथ्वीच्या अगदी जवळ असलेला ग्रह आहे शुक्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. प्रत्येकी 1 अंश रेखावृत्तावर होणारा स्थानिक वेळेत बदल डॅश डॅश मिनिट होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4 मिनिट. प्रत्येकी 1 अंश रेखावृत्तावर होणारा स्थानिक वेळेतील बदल हा 4 मिनिट इतका होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? IMP प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21. आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करण्याचे कार्य करणारे शास्त्रज्ञ कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्राध्यापक डेव्हिडसन. हे आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करणारे शास्त्रज्ञ आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.